अशा प्रकारे आपलं तेल तयार झालेलं आहे। तर या तेलासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहूया। मैत्रिणींनो नमस्कार, मी निकिता पिंगळे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण ना केस गळती बंद होण्यासाठी तेल बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 10 जास्वंदीची फुलं घेतलेली आहे, एक कांदा घेतलेला आहे असा छोट्या आकाराचा, आणि ही अर्धी वाटी मेथ्या घेतलेल्या आहेत, आणि कोरफडचे 2 पानं घेतलेले आहेत, जास्वंदीची पानं आहेत, कढीपत्ता आहे, आणि हे पॅराशूटचं वाटीभर तेल आहे। तर आता हे कोरफड कापून घ्यायचे आणि फुलांची देठ काढून घ्यायची। ही जास्वंदीची पानं त्याची बारीक करून घ्यायची आणि हे कढईमध्ये उकळून घ्यायचे तेल। या खोबरे तेलामध्ये हे सर्व साहित्य उकळून घ्यायचं। तर चला आपण आता हे उकळायला ठेवूया। कढई तापायला ठेवली आहे, तर याच्यामध्ये प्रथम तेल ओतायचं। हे खोबरे तेल आपण जे घेतलेले आहे ना ते मी याच्यात ओतले, आणि हा कांदा घेतलाय। तर तुम्ही एक कांद्याचे बी पण याच्यात घेऊ शकता किंवा कांदा पण घेऊ शकता। त्या कांदा चांगला परतून घ्यायचा या तेलामध्ये। याच्यामध्ये तुम्ही कडुलिंबाची पानं पण टाकू शकता। आता मला काही कडुलिंबाची पानं भेटली नाही, त्यामुळे कडुलिंबाची पानं मी टाकली नाही, तर ती पण टाकली तर चांगली असतं। हे बघा, असा कांदा परतायला लागला ना की मग कढीपत्ता टाकून घ्यायचा याच्यामध्ये तेलामध्ये। कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे परतून घ्यायचं चांगलं। याचा अर्क उतरला पाहिजे चांगला, कांद्याचा, कढीपत्ता, कोरफड, मेथीचे बी, जास्वंदाची फुले आणि पानं सुद्धा मी घेतलेली आहे जास्वंदाची। तर हे तेल आपण नेहमी डोक्याला लावलं ना तर खूप चांगलं असतं, केस गळायचे थांबतात। तर तुम्ही असं तेल बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नक्कीच। ते मेथी दाणे घेते मी याच्यात तेलात टाकून घेते। मेथी दाणे टाकले बघा तेलामध्ये, आणि जास्वंदीची पानं, आणि जास्वंदीची फुले टाकली, आणि कोरफड पण टाकली। हे जरा चांगलं शिजू द्यायचं तेलामध्ये सर्वच। हे पहा, असंही आपलं तेल तयार झालेलं आहे, हे बघा। तर हे जे आहे ना हे फेकून नाही द्यायचं। फेकून न देता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घ्यायचं आणि केसांना लावायचं, आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायचे। तर या तेलाने केस खूप चमकदार होतात आणि गळायचे पण थांबतात। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता हे तेल मी गाळून घेणार आहे आणि थंड झाल्यावर मग बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे। तर हे तेल आता थंड झालं ना की मग बॉटलमध्ये भरून ठेवायचं। आता गाळून घ्यायचं आहे।
हे बघा आता मी तेल गाळून घेते. तर असं हे सर्व व्यवस्थित तेलने तळू द्यायचं आहे. आणि थंड झाल्यावरती मग बॉटलमध्ये भरायचं आणि हे सर्व जे आहे ना ते फेकून नाही द्यायचं, ते बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि वाटून डोक्याला लावायचं. हे बघा तेलाचा कलर पण किती छान आला आहे. जास्त करपून नाही द्यायचं, हे सर्व साहित्य आहे ना करपून द्यायचं नाही, नाहीतर मग तेल काळं काळं होतं एकदम. त्या वाटीतलं तेल जे आहे ते थंड झाल्यावर मी बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. अशा प्रकारे आपलं तेल तयार झालेलं आहे. तर तुम्ही करून पहा. असं हे आपलं तेल तयार झालं आहे. आणि बघा आता मी ना डोक्याला लावून दाखवत आहे तेल. आणि आम्ही हे तेल भरपूर वेळा बनवलेलं आहे यापूर्वी पण. आणि डोक्याला लावलं ना हे तेल तर खूप चांगलं असतं, केसांची गळती बंद होते. आठवड्यातून 2-3 वेळा तरी हे तेल आहे ना तुम्ही मालिश केलं ना तर खूप चांगले केस मजबूत राहतात. तर तुम्ही असं उपाय करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तेल पण असं मुळांना लावायचं केसांच्या, तर शेंड्यापर्यंत तेल लावायचं, म्हणजे केस व्यवस्थित काळीभोर आणि चमकदार दिसतात. आणि ह्या तेलाचा खूप चांगला प्रभाव पडतो.